मी सांगू इच्छिते की जे लाडकी बहीण योजना आहे त्यांचे KYC न झाल्यामुळे त्यांनी आमच्याकडे काम सोपवलेले आहे की तुम्ही त्यांची फेरतपासणी करा आणि तुम्ही पात्र आणि अपात्र या याद्या तुम्ही तयार करून द्या. पण आम्ही संतापलो या कामाने. त्याच्यामुळे आम्ही हे पात्र आणि अपात्र यांच्या आम्ही याद्या करून घेणार नाही आणि या कामास आम्ही नकार देत आहे. लाडक्या बहीण योजनेमुळे सरकार सत्तेवर आलेली आहे आणि अत्यंत महत्वाचा लाडक्या बहिणीचे जे फॉर्म भरण्याचा कार्यक्रम होता किंवा योजनांचा अंमलबजावणी करण्याचा कार्यक्रम होता त्या अंमलबजावणी कर्मचारी केलेला आहे. आणि जे पूर्वीचे जे फॉर्म भरले त्याचे 50 रुपये प्रति लाभार्थी अजूनपर्यंत त्याला मिळाले नाहीत. तरी पण सरकारने जे काही आता KYCचा पर्याय योग्य न निवडल्यामुळे काही लोकांनी यांना नाव बंद झालेला आहे. त्याचा फेर सर्वेक्षण करण्याचं काम या अंगणवाडी सेविकांवर दिलेलं आहे. अंगणवाडी केंद्रामध्ये 5 उद्दिष्ट 6 सेवाचं काम त्याच्या व्यतिरिक्त केंद्र सरकारच्या विविध योजनेचे काम ते करतात. तर मित्रांनो, व्हिडिओला स्किप करू नका. मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो. लाडकी बहीण KYC कशी करायची, तर व्हिडिओ पूर्ण पहा. KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. पण लाडक्या बहिणींची मागणी आहे की ऑनलाईन पद्धतीने आम्हाला KYC करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यायची आहे. ऑफलाईन पद्धतीने पडताळणी जर करण्यात आली तर काय होईल की वेळ खूप लागणार आहे. कारण जवळजवळ 24 लाख लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची पडताळणी पुन्हा एकदा होणार आहे. तर काही मुद्दे आहेत बघ, मी पाहू शकता. सरसकट सर्व बहिणींनी KYC करू नये. म्हणजेच काय, ज्यांची KYC म्हणजे KYC ऑलरेडी झालेली आहे, ऑनलाईन पद्धतीने KYC केली आहे, तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आलेला आहे. म्हणजे 3000 रुपये हे जमा झालेले आहे. तुम्हाला जेव्हापासून योजना सुरू झाली आहे तेव्हापासून कोणतीही अडचण नाही, तुमच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत. तर सरसकट सर्व बहिणींनी KYC करू नये. ज्यांची KYC चुकली आहे फक्त त्यांनीच ऑफलाईन KYC करायची आहे. म्हणजेच काय, ज्यांचे प्रश्न चुकलेले आहेत, ज्यांचा लाभ थांबलेला आहे, अशा लाडक्या बहिणींनी ऑफलाईन पद्धतीने KYC करावे. पैसे न आलेल्या लाडकीला ही नवीन KYC करावी लागणार आहे. तर ज्यांचे पैसे आले नाहीत, लक्षात घ्या, हे 3000 रुपये तुम्हाला जमा झाले नाही, तुमचा हप्ता बंद झाला आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा. पुढील जे जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे पैसे यावं तुम्हाला असं वाटत असेल तर नक्कीच ही लवकरात लवकर KYC करायची आहे. पण ही लवकरात लवकर प्रोसेस कशी होणार आहे, कारण ऑफलाईन पद्धतीने KYC करण्यासाठी खूप वेळ जातो. कारण अंगणवाडी सेविका ताईंकडून KYC करण्यासाठी पुन्हा एकदा काय झालेलं आहे, विरोध झाल्यामुळे ही KYC कधी सुरू होणार. कारण तशी GR निघालं नसल्यामुळे लाडक्या बहिणींना आता प्रश्न आहे की आमचे जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे सुद्धा पैसे आता जमा होणार नाही. तर तुमच्या स्वतःचा आधार कार्डवर जो पत्ता असणार आहे तिथे ऑफलाईन KYC करावी लागणार आहे. तुम्ही राहताय दुसऱ्या गावाला, म्हणजे तुम्ही पुण्याला राहत आहे, तुमचं आधार कार्ड आहे जे सोलापूर जिल्ह्यातलं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे जाऊनच तुमचे कागदपत्र जमा करावे लागणार आहेत. असं चालणार नाही की तिथल्या म्हणजे पुण्यामधल्याच जे काही अंगणवाडी सेविका ताई असणार त्यांच्याकडे KYC करायचे नाही. तुमच्या गावाला जाऊन तिथे आधार कार्ड तुम्हाला सबमिट, तुमचे जे कागदपत्र असणार आहे किंवा तुमची जी काही ऑफलाईन KYC हे तिथे करावी लागणार आहे. बरेच लाडक्या बहिणींचे प्रश्न आहे की आम्ही इकडे सेटल आहोत, आम्ही तिकडे सेटल आहोत, मग आम्हाला इकडे कुठे अंगणवाडी सेविका कुठे भेटणार वगैरे. अंगणवाडी सेविका त्या अवेलेबल असतात सगळीकडे. आणि कागदपत्रे आधार कार्ड आणि रेशन कार्ड लागणार आहे. अंगणवाडी सेविका यांचा विरोध आहे, तरी ते लक्षात घ्या. जी काही पुनर्पडताळणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विरोध असणार आहे ते सांगितलेले आहे. अंगणवाडी संघटनेचा अदितीताई तटकरे यांना पत्र सुद्धा देण्यात आले आहे. पडताळणीसाठी आदेश दिले आहेत मंत्री अदितीताई तटकरे, परंतु अंगणवाडी सेविका ताई तयार नाहीत. कारण आधीच जे मानधन आहे तर न दिल्याने पडताळणीला विरोध होत आहे. व जे काही अंगणवाडी संघटनेचे आहेत, अंगणवाडी सेविका ताईंना जे ऑफलाईन पद्धतीने
लाडकी बहीण योजनेचे हे पैसे किंवा जे काही चालू होण्यासाठी KYC असणार आहे त्यासाठी पूर्णपणे विरोध दिल्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींना आता प्रश्न आहे की अंगणवाडी सेविकाताईंनी कागदपत्रे जर घेतले नाही तर आमचे पुढचे हप्ते थांबणार आहेत का? तर सरकारने यावरती लवकरात लवकर GR काढून महत्त्वपूर्ण माहिती अंगणवाडी सेविकाताईंना सुद्धा द्यावं जेणेकरून लाडक्या बहिणीची ऑफलाईन KYC सुरू होईल पण ऑनलाईन KYC सुद्धा सुरू झाली पाहिजे आहे. ऑलरेडी 2 चान्स दिले होते पण प्रश्न इतके कठीण होते की लाडक्या बहिणींना कन्फ्युजन झाले की काय असावं उत्तर. त्यामुळे लाडक्या बहिणीचे प्रश्न चुकले व हप्ता सुद्धा थांबला. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे लाडक्या बहिणी. तर मित्रांनो, अशा नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.